हाय हॅलो नमस्कार, कसे तुम्ही? पाय प्रतिकाने सक्षमीच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक दिवस आपला ब्लॉगला गॅप पडला. हा बोला, कुठे गेला सक्षमीची आजी? हा अरे तिकडे मी फरशी पुसते. काय चिकट जाऊन मोठी पुसते हे बॉय चिकट आम्ही पडची पुसते. सकाळी पायल झोपली होती आणि पायल काय उठतच नव्हती. मी असंच सहज म्हणलं आणि ते को इन्सिडन्स आहे. आधी सांगायची आधीच पायल झोपली ती उठत नव्हती पायल. मी म्हणलं सक्षमी उठ रे जरा, मम्मीला उठव, रड जरा. दुसऱ्या सेकंद झाला सक्षमी मग काय पायाला उठावंच लागलं. असं काही नाही केलं की सक्षमी माझं ऐकून केलंय. ते योगा एक झालं, योगा आणि योग. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मग मी याला फरशी पुसते आणि आमची सकाळ झाली आणि आमची तुम्हाला सांगू का एक गोष्ट, जोपर्यंत पायलचा 6 महिन्यात नाही ना तोपर्यंत आपले ब्लॉग काय नीट व्यवस्थित येणार नाही. तुम्ही झालं का मग उद्या उद्यापासून पायल काय पण खाऊ शकते बाहेरचं, म्हणजे घरातलं तिकट बिकट. मग अजून 2 महिने मग बिर्याणी नाही खाऊ शकत ती. बिर्याणी तिला सपक देऊ आपण करून, का नाही? तिला सपक करून मग आपण आपल्याला मीठ मसाला टाकू, का नाही? आम्ही वाट बघतो कधी मॅडमचं 6 महिना होते, मॅडम कधी तिकडे खाते ना, कधी आम्हाला खायला भेटते. तर तुम्हाला मी म्हणत होतो की जोपर्यंत पायल बेडवरून उठत नाही तोपर्यंत आपले ब्लॉग काही व्यवस्थित होणार नाही. कारण मेन आपला केंद्रबिंदू पायलाचे ब्लॉगिंगचा. कारण आम्ही फुल टाईम क्रिएटर नाही आहे. मम्मीच्या कामात बिझी, मी माझ्या कामात बिझी, पप्पाच्या कामात बिझी. फक्त पायला दिवसभर असते की तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये बोलू शकते. आणि तीच एका जागी बसल्यामुळं तुम्हाला ती दुसरं काही तुम्हाला दाखवूच शकत नाही ब्लॉगमध्ये. चालू 6 महिना तिला झाला उद्या 6 महिना तिला झाला की आता हालचाल करू शकते, इकडे तिकडे जाऊ शकते, काय पण करू शकते. फक्त तिखट खाऊ 23 तारखेला 6 महिने होईल ना. कसं काय 40 दिवस म्हणजे 6 महिना ना. अरे 45 दिवस म्हणजे 6 महिना. 1 महिन्यावर 8 दिवस 6 महिना. अच्छा मग 15 दिवस झाले तर 1.5 महिना. अच्छा हा 1.5 महिना. 8 दिवस झाले का मग? हा गेल्या बरोबर. सोमवारी बड्डे झाला तिचा 1 महिन्याचा. हा ह्या सोमवारी. या सोमवारी आता 6 महिना झाला तिला. जा, फिरायला जायचं. तर फक्त तिखट तुम्हाला तेच मी सांगत होतो की बाळला आणि त्यामुळे तिखट नाही खायचं तिने. बाळला आणि मग तिकड नाही खायचं, त्यामुळे ब्लॉग करायला जमत नाही. तुम्हाला म्हणलं होतं की मम्मी काही मेनू असं तर तुम्हाला दाखवल, ते पण जमत नाही की किंवा त्या मम्मी जेव्हा जेवण बनवते तर मला काही नाही काही काम असतं, पायल खर्च बाहेर पडू शकत नाही. तर आज नाही मी तू आणायला आलो तुम्हाला ते का मग भेजा आणतो ना संध्याकाळच्या वेळेस वाटलं. भेजा किंवा सुप्पी, पाय सुप्पी. हा, बेजा सांग बाबा, तिला सगळ्यांना बेजा खायला लागतो. तिचा बेजा तर तरीच व्हायचा नाही. हो ना. आपला बेजा खाऊन आहे ना, आता आपला मी बेजा पण असा कमी खवा झालाय. नाही थोडाफार पुरीसाठी पण ठेवायला पाहिजे ना. ती पण खाणार. हा, तिला पण खाणार आहे. नाही ती पण खाणार आपला. पण पोरगी होय. हा 1 वर्षाची. पोरगी ना तुमच्यावर जाऊन जावंच नाही, का अजिबात नाही जावं. का मासूम पोरगी व्हावं. का मासूम? मला आम्ही काय एक शब्द खाली पडून द्यायचं की नाही की असंच येतं लगेच दोघं पण नवरा बायको. आम्हाला उलट बोलायला दोघं पण नवरा बायको 1 नंबर. उलट नाही त्या प्रश्नाचे उत्तर देणं म्हणते. हा, नाही उलट बोलणं आमच्या आमच्या भाषेत म्हणजे प्रश्नाचे कुठला बोलले तर प्रश्नाचे उत्तर देणं म्हणते त्याला. अख्ख्या घरात मला सगळे वर्ड सोन्याला उलट बोलतो म्हणून, का नाही मम्मी? उलट बोलतो नाही, तुला बायको सुद्धा उलट बोलणारीच भेटली. एक शब्द कधी ऐकून घेते का? अख्ख्या घरात स्वतःचं म्हणजे स्वतःच पाहायला वाटतं की ते बराव नाही. मी आधीपासूनच होतो. किती तुम्ही बॉम्बला काय पण करा, पण जे आहे ते माझं मिस करणार. बस मला त्या पुरीला ते वळण लावायचं नाही तुमच्या दोघांना बायकोचं. बस तर ते लागणार आहे काही. ते तर लावायचंच नाही अजिबात वळण. पुरगीला वळण अगदी मासूम, कुणाचं काय सांगितलं तर ऐकणं, त्याचं फॉलो करणं, हे पुरीला वळण ते लावायचं. वळण लावणार आम्ही चांगलं. कुठली गोष्ट ऐकली की ती करणारच. काय नाही. हा. कोण चुकीचं बोलतं मान खाली नाही. वर बाहेर चालते तिला कोण चुकीचं बोल काय बोल मम्मी मला तरी आहे. अरे बाहेरचं सोड, बाहेरचा विषय जाऊ दे. बाहेर कोणी पण पुरी बोलूनच येतात आजकाल. नाहीये, सगळे सक्षम. नाहीये आजकाल- बाई, नाहीये. आजकाल सगळे सक्षम आहेत. नाव- सगळे त्या सोशल मीडियावर मुळे ना सगळे जण सक्षम झाले. तू घरात बसून सांगते हिला घरात बसून घरात बसून सगळं नाही. स्वस्त मोबाईल हे बघून. बघा, हे बघा, तुम्हीच बघा. तुम्हीच काय बघा. बघा? बघा माझा पोरग मला किती उलटा बोलतो. अरे उलट बोललं झालं हे उलट बोललं कसं काय झालं? अरे कुठल्या गोष्टीवर आपली एक आर्ग्युमेंट चालली आहे, मग मला मम्मीचा विचार पटत नाही म्हणून मी माझा विचार सांगतोय, ह्यालाही उलट बोलणं म्हणते.
नाही मी काही जरी दोघांना सांगायला गेले ना सॉरी मी मिसरी लावली एक तर काम करते काय करू तू हे हे बघा, TV बंद कर. कामामुळं, हे बघा, तुम्हाला माहिती आहे TV stop कर. माझे येडेवाकडे आपले काय पण टाकून देते मी पण तुम्ही पण त्याला प्रतिसाद देता हा. खरं तर सांगायचं आता झालं. टॉपिक चेंज केलाय हा, आता topic टॉपिक चेंज ऐक, केलाय नाही 2 मिनिटं ऐक माझी तोंडात मिसरी आहे कुणी असा राग मानू नका की मावशी काकू मिसरी लावून बोलते मी काम करते आता बाळाची घेऊन जाते. तुम्ही का राग म्हणून घेताल अरे मिसरी लावून बोलणं चुकीचं आहे ना काय चुकीचं आहे त्यात हम्म. तुझी तर आई आहे, मला तुझी आई- नाही मला तुम्ही सांगा आता मी त्यांची किती केलं तरी आई हा. आहे सासू हा. आहे जर मी कोणती गोष्ट सांगितली हम्म. तर ह्या दोघांनी मानाय पाहिजे का नाही हा बाबा करतो म्हणाय तरी पाहिजे का नाही नाही अरे आता नाही. आता तुम्ही समोरचा विषय हा. हा, मी काय म्हंटल नाही. होतं पाय पुरीला अशी सक्षम बनवायची की ती स्वतःच्या जिद्द स्वतः समोरच्या माणसाला एकटी नडू शकते हा. मग मी काय म्हणली नाही नाही आजकाल सगळे तसे असतात हा मी म्हटलं सगळे नसतात काय बनवायला लागतं आपल्याला तसं सक्षम मी असं बोललो मग मी काय म्हणली नाही 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 उलट बोला तुम्ही दोघं ते आपल्याला असं नसतं ऐका, ऐक मला काय सांगायचं माहिती का मला एवढं सांगायचंय की हे दोघं नवरा बायको आहेत ना घरात देखील स्वतःच चालवतात लय खोटं बोलते रे लय खोटं बोलते मी लय खोटं बोलते अशी मॅन्युप्लेट करते ना माणसाला मॅन्युप्लेट डॉमिनेट करते डॉमिनेट काय चालू तुझं सांग तुम्हाला काय चाललंय तू एक उलटं उदाहरण बोलत दे नाही? तू उलट बोलत नाही आम्ही आमचं काय चालतं एक उदाहरण दे तुम्ही दोघं नवरा बायको कधी खंच गोष्ट सांगितलं मी प्रश्न काय विचारलाय गाईज मी प्रश्न काय विचारलाय काय आमच्या माणसारखं केलं ते सांग अरे मैं क्या बताऊं मैं क्या बताऊं नाही आता नाही. काय मनासारखं? हा. बोलून तू- जाते का? हा, बोल, बोलून बोल. जाते हा, ते बोल. मला. हा, हा. काय मनासारखं तू आता काय म्हणली हा नाही असं म्हणते मम्मी की आम्ही जे काय आहे ते काय करतो आमचं मनाने करतो मनाने करत नाही हा. ते नाही म्हणत मी मनाने करण्याचा विषय नाही हा, मग काय? समज मी आता घरामध्ये मोठी आहे मला थोडंफार तरी आता मी एवढं 4 पावसाळा मी जगलेली बाई आहे आज मला नातूंड आले म्हणलं मी पुगते अतिशय मी जर 2 शब्द काय सांगितलं त्या पोरांनी ऐकाय पाहिजे का कुठली गोष्ट ऐकली नाही सांग नाही ऐकत कुठली गोष्ट ऐकली नाही एक उदाहरण हा करतो ना मग आम्ही नाही करणार हा हे असं असतं मग मी कुठली तसं गोष्ट असतं, तसं उदाहरण असतं. सांग उदाहरण सांग एक उदाहरण सांग आता उदाहरण पुढच्या ब्लॉग पाठ करून उदाहरण पाठ करून यायचं नाही उदाहरण सांग उदाहरण तुम्हाला नाही ज्यावेळेस हे मला बोलतील ना त्यावेळेस ब्लॉग घेऊन सांगेन तुम्हाला मी उदाहरण सांग आता ब्लॉग एक उदाहरण सांग एक उदाहरण सांग कारण किती उदाहरण सांग तेच सांगते तुम्हाला उदाहरण सांग. पुरावा सकट सांगेन उदाहरण झाला पुरावा सकट उदाहरण झाला तर काहीच मम्मीचं काय ऐकू नका तुम्ही मम्मीने आम्हाला मॅन्युप्लेट हा बरोबर आहे. बघा, तुम्हाला पण सांगते मम्मीचं काय ऐकू नका मग ह्यांनी दिमाग मध्ये हेच टाकून ठेवलंय की मम्मीचं काही ऐकायचं नाही प्लीज ये अच्छा काय ऐकलं ना सांग हा काय ऐकलं कोणती गोष्ट ऐकली नाही ते सांगते ना मी कोणती पुढच्या ब्लॉग कोणती गोष्ट ऐकली ती सांगा अरे आता माझा दिमाग एवढा चालत नाही सर मला येड्यात काढू नको ती ना पाठ आठवलं 10 दिवसापूर्वी नाही पुरावे हा, नाही, सकट सांग. ब्लॉग मध्ये पुरावे सकट ती काय बोलली? मी एकच मुद्दा काय बोलले होते की पुरीला असं बनवायचं की समोरच्या जर मोठ्या माणसांनी जर काय सांगितलं तर हो म्हणून ऐकायचं कारण अरे हो ते म्हणून तसं ऐकायचं. ते किती असू दे माणसं आई बापाच्या वळणावर ते पोरं बरोबर तसे तू आता तुमचं असं वळण आता मम्मी मला म्हणते काय मी लहानपणी सगळ्यांना म्हणजे अख्खी घरात सगळ्यांना उलटं बोलायचं सगळ्यांना कोणी असून दे मी त्याला उलटं बोलायचं आता तुम्ही मला तसं वळण लावलं होतं का लावलं सांग मला होतं प्रश्न उत्तर ते की मी लहानपणी सगळ्यांना उलटं बोलायचं तुला माहिती नाही गोष्ट सगळ्यांना मी नाही का म्हणजे जे दिसेल मला उलटपाडा बोलायचं लय. बरोबर लय लहान असताना नव्हता बोलत बोलतो ना पण आता मध्ये नंतर 8वी 9वी कळायला 10वी लागलं. असं नंतर कळायला बोललो ना पण लागलं, बोलायला लागलं. बोलायला लागलो ना ते काय तुम्ही शिकवलं होतं का मला हा. नव्हतं शिकवलं ना हा. मग तेच मी म्हणतोय ते काय आई बापावर नसतं लहान पोराने उलट बोलायचं नाही बोलत आई बापावर नसतं पोराचं जसं एन्व्हायरमेंट मध्ये वाढतं ना पोरग तसं ते असतं हा. तसं एन्व्हायरमेंट आम्ही ठेवणार नाही बाळाच्या आजूबाजूला ते आम्हाला म्हणायचंय हा. फक्त ते तू म्हणती की आम्ही शिकवावं असं आम्ही शिकवणार नसतं ते ऐक जरा आता ह्याच्यावर मी एक बोलू का कसं असतं तुम्हाला एक सांगू का मी जसे आई वडील असतात ना तशी मुलं होत नाहीत कधी मुलं थोडीशी वेगळीच होतात मग चांगलं मुलगा चांगलं होईल चांगली गोष्ट ये तो लेटेस्ट न्यूज है ओव्हरऑल मी तेच सांगते ना मग तुला आई बाप पॉईंट काय आहे आई बापाच्या वळणावर नाही जात तेच मला म्हणायचं आई बापाचं किती लावावं किती वळण लावावं पोराला जसं एन्व्हायरमेंट असतं ना घरात आजूबाजूला परिसरामध्ये ज्यात ते वाढतं तसा पोराचा स्वभाव होतो आई बापांनी किती लाख वळण लावायचा प्रयत्न करा किती लाख आता किती आता आम्ही अप्पासारख्या एरियामध्ये राहतो अप्पासारख्या तुम्हाला सांगतो आई बाप एवढे भोळे एवढे गरीब आणि एवढे गरीब हे असतील ना त्यांचं पोरगं दारुडं गुंडागिरी करणारं धमक्या देणारं दारू पिऊन कुठे पडणारं हा व्लॉग मला वाटतं हे आताच इथं संपल एवढा मोठा झालाय 20 मिनिटाचा मग मी रोज वर असते पण तुमचा मोबाईल बंद असतो अरे मी आता घरात बसलो निवांत म्हणून मी व्लॉग स्टार्ट करावा म्हणलं त्याला व्लॉग स्टार्ट करावा मम्मीची रोज सकाळ संध्याकाळची ड्युटी वर
तुम्हाला तर माहिती आहे आता बाळा 3 महिन्यात असल्यावर ड्युटी असणारच म्हणजे साहजिकच आहे, काय त्यात विषय नाही आहे. अजून 6 महिना झाला, अजून 13 तारखेपर्यंत नंतर आमची ड्युटी संपली, ह्यांच्या ड्युट्या चालू झाल्या. मला जायचं होतं ग्रीन पीस झाला, पण ग्रीन पीस काही आलं नाही आज. हे अंगार काय कुठे चतुर्थी? आज हे अक्षय तृतीय. अक्षय तृतीय असल्यामुळं आज वटाणा काय भेटला नाही मला. वटाणा द्यायचं होतं कस्टमरला, देऊन आलो. तर आता आपण मला भूक लागली, पहिली गोष्ट लेवान भूक लागली. अजून 12 वाजले तरी खाल्लं नाही. जेवून घेतो मग भेटू आपण थोड्या. तर मंडळी चला, एक व्लॉग करून झाला माझा मगाशी. तो प्रश्नोत्तरांचा व्लॉग तो मी आज शूट केला. त्याच्यानंतर बाळाच्या कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या, त्या घातल्या. त्यांना थोड्या अजून राहिलेल्या आहेत घड्या घालायच्या, त्या कपड्याच्या घड्या घालायच्या होत्या. त्याच्यानंतर थोडेसे कपडे आहेत वरची प्रतीक्षा माझी 5-6 कपडे असतील, ते धुते जरा हाताने. 5-6 कपड्यांसाठी मशीन कुठे लावायची म्हणून हाताने धुते. तर चला आता बघू काय करणार दिवसभर तर काय अर्धा दिवस तसाच गेला आणि पाऊस यायला लागला. आता बाहेर थोडा भुरभुर येते, मोठं येईल का नाही माहीत नाही, पण गरम खूप होतं. आज पहिलं प्रतीकला म्हणलं बाबा तो कूलर आपण टेरेसवर ठेवलेला आहे तो काढ. प्रतीकने मम्मीला सांगितलं कूलर धुवून ठेव बाई मम्मी, आम्हाला आज काही करून कूलर दे, झोपच येत नाही आहे. कूलरमध्ये पण गरम वाफा येतात, पण त्यात थंड पाणी टाकल्यावरती रूम जरा थंड होईल. तसं काहीतरी जुगाड करायला लागणार, नाही तर मग झोपच येत नाही रात्रभर गरमीने. पूर्ण पाणी होतं अंगाचं, आणि मला तर सारखं उठायला लागतं. मला एवढं इरिटेट होते ना गरमीने, जे मी जागून उठते, मी झोपून नाही का 5 मिनटं आराम करून उठते, मला त्याचं काही नाही वाटत. फक्त मला गरमीने वैताग घालाय. प्रतीकला तेवढा वैताग घालाय की रात्रभर आम्ही उठून त्याच गोष्टीवरती बोलत होतो, गरम किती होते. म्हणून आज पहिला कूलर काढणार आहे. आणि आता प्रतीक चाललेला आहे. ते मम्मीने माझ्या म्हणजे साक्षीने जे 12वीच्या दिवशी ते मणी आणले होते बाळालाच म्हणते सक्षमीला, जे मणी आणले होते साक्षीने येताना 12वीच्या दिवशी, तर ते मणी आम्ही घेतले होते ना जाऊन. त्याचं गाठून नव्हते आणलेले. तर प्रतीकला म्हटलं की आज गाठून आण, म्हणजे कसं घालता येईल तिला. आज आणि आज अक्षय तृतीया पण आहे ना, चांगला दिवस आहे, मग म्हटलं तिच्या हातात घालावं. तर आता प्रतीक जाईल ते गाठून आणल, मग आपण ते घालूया सक्षमीच्या हातात. पहिल्यांदा आज काहीतरी ती सोन्याचं घालणार आहे तिच्या अंगावरती. तर इथं आलोय आम्ही नाही सॉरी, मी एकटंच आलोय. बाळाच्या हातातले जे काळे मणी आणि गोल्डचे मणी ना बघा, ते सध्या हातातलं बनवायला आलोय मी एकटाच, कारण पाय येऊ शकत नाही. बघा तुम्हाला बनलं दाखवतो कसं बनलंय ते. तुम्ही बघितलं प्रतीकने आणले ते बनवून मनगट बाळाचे. तर ते तिला मी घातले, ते पण आता दाखवत नाही तुम्हाला. ती झोपली कारण की, म्हणून तिला डिस्टर्ब नाही करत. कारण की आता मावशी येईल तिला आंघोळ घालायला, मसाज करायला मस्तपैकी. मग ती आंघोळ केल्यावर परत झोपणार, थोड्या वेळा परत उठणार. हा आले का मावशी? हो, पण ती आता झोपली. आता परत उठल्यावरती माघारी. मी करते आता पाणी गरम प्यायला. माझं प्यायचं पाणी पण झालंय गरम, आता गरम केलं इथं. आता किचन आमचं खूप जास्त पसार आहे. थोडे दिवस फक्त बाळाचं एकदा छोटं मी कपाट घेणार आहे. त्याच्यानंतर आता 6 महिना झालाय, तर त्याच्यानंतर आम्ही बाहेर जाऊ शकतो शॉपिंगला वगैरे. काय घ्यायचं असेल छोटे मोठे गोष्टी तर मी जाऊ शकते. आता काही टेन्शन नाही. मम्मीने सांगितले सकाळीच की मला झालंय आता 6 महिना. हा ब्रदीला कुठे जायचं आपण पहिलं फिरायला. तो म्हणजे बाळाला घेऊन जायचं नाही, पण मला असं वाटतं बाळाला पण नेलं पाहिजे. विचारू आपण त्याला. बिस्किट सांडवले, कसला डाग पडलाय बघ टी शर्टवरती. ऐक तर, कुठं जायचं आपण? कशी झालं 6 महिना आता. कुठं यायचंय? फिरायला. हा, दवाखान्यात जायचं उद्या. कोण म्हणलं तुझं दवाखान्यात जायचंय? बर्थ सर्टिफिकेट आणायला. आम्ही पण यायचं. ठीक आहे फिरायचंय ना, मग तिथून तू कुठं तरी घेऊन जा फिरायला. तिथून परत घरी नाही, फिरायचं ना तुला, बघते फिर की. मला फिरायला बाहेर जायचं. बाहेर होय, जा बाहेर. असं नाही जाऊ शकत. इकडे मोबाईल मला व्लॉग एडिट करून. मला फिरायला कुठे घेऊन जाणार आहे आम्हाला दोघींना, सक्षमीला आणि मला? तुझ्या माहेरी सोडून सोडून येतोय? वैताग आला तुला आम्हाला? अरे आम्ही गेल्यावर माझा वैताग आला, सक्षमीचं नाही ना. तिला इथंच ठेव, मी जाते मग एकटी. दूध कसं पाजणार? मी कसं, आम्ही दूध वाले आम्ही कसं दूध पाजू? वरचं दूध नाही पाजू शकत. आईचं दूध असतं. हां, कळलं का? दूध पार्सल पाठवतो रोज. कसं पाठवू? त्या पंप मध्ये. असं नाही पाठवू शकत. मग बोललेलं सोपं असतं, पण करायला अवघड आहे. आईशिवाय बाळ कधीच नाही राहू शकत. तू राहू कळलं ना? मी तर माझ्या बाळाला घेऊन कॉमन जाणार. सेन्स. तुला वाटलंच कसं मी बाळाला इथं ठेवून जाईन? कॉमन सेन्स पहिला, तोच कॉमन सेन्स आहे ना पहिला. घेऊन जाणार आहे का फिरायला? कॉमन सेन्स. फिरायला घेऊन जाणार आहे. कॉमन सेन्स जाणार आहे का? तू राहशील का? पण हो राहीन मी. सांग तू घेऊन जाणार की दोन तोंडी आपलं काय म्हणले ते बघा. जाशील का घेऊन फिरायला?
स्वामीनारायण टेम्पलला जाऊ ना, तिथं फक्त बसायचं सावलीत. हो, जाऊ. खरं ऊन एवढे अरे सावली तिथं, सावली आहे, नको सांगूस. गरम की आता पण गरम होतं. सावली तिथं, एसी 10 आतमध्ये, तिकडे एसी तिथं आतमध्ये मंदिरात. ह्याला न्यायचं नाही आम्हाला फिरायला, बाकी काही नाही, कारण देतो नुसती कारण. एक तर घरात बसून बसून कंटाळा आलाय आणि असं वाटतं कधी जाणार आहे आम्ही बाहेर कुठेतरी फिरायला. चावलं, खूप तहान लागली आहे. चहा पण प्यायचा आहे, पण त्याच्यात पाणी पिते मी. तहान लागली म्हणून मी आतमध्ये आले होते आणि ब्लॉग घेत बसलो, विसरले मी. पाणी पिते आणि मग चहा पिते.